झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आता नमस्कार महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक संदर्भातल्या बातम्या पाहणार आहोत। भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं लंडन ऑलिम्पिकमध्ये धडाकेबाज विजयी सलामी दिली आहे। सायनानं पहिल्या राऊंडमध्ये स्वित्झर्लंडच्या साब्रियन जॅकेटचा सरळ 2 गेममध्ये पराभव केला। सायनानं सुपर खेळ करताना पहिला गेम 12 मिनिटात 21-9 जिंकला, तर दुसरा गेम 21-4 असा केवळ 10 मिनिटात जिंकत दुसऱ्या फेरीत धडक मारली। लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाकडून भारताला सर्वाधिक मेडलच्या आशा आहेत। बॉक्सिंगमध्ये भारतासाठी कालचा दिवस चांगला राहिला। बॉक्सर विजेंदर सिंग नंतर जय भगवाननं देखील विजयी सलामी दिली आहे। 60 किलो वजनी गटात जय भगवाननं पहिल्या राऊंडमध्ये विजय मिळवला। जय भगवाननं सेचेलिसच्या अँड्रेक एलिसॉफवर सहज विजय मिळवला। त्यानं 18 विरुद्ध 8 पॉइंट्सनं हा विजय साकारला। तर रोईंगमध्ये भारताचा रोअर स्वर्ण सिंगनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे। मेन्स सिंगल्स स्कल इव्हेंटमध्ये त्यानं 7 मिनिटाची वेळ नोंदवली। याआधी त्यानं शनिवारी हिटमध्येही 6.54 मिनिट 4 सेकंदाची वेळ नोंदवली होती। आता मंगळवारी होणाऱ्या क्वार्टर फायनल राऊंडमध्ये साऱ्या भारतीयांचं स्वर्णसिंगवर लक्ष असेल। बॅडमिंटनच्या मिक्स डबलमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही दिजूला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलंय। डेन्मार्कच्या लेबोन जुहल जोडीकडून ज्वाला दिजूला ग्रुप स्टेजमधील दुसऱ्या मॅचमध्येही पराभव स्वीकारावा लागला। 21-12, 21-16 अशा सरळ गेममध्ये ज्वाला आणि दिजू पराभूत झाले। यामुळे त्यांचं ऑलिम्पिकमधलं आव्हान धोक्यात आलंय। भारताच्या सोमदेव देववर्मनचं मेन सिंगलमधलं आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं। सोमदेवला जार्को नेमीनं 6-3, 6-1 अशा सरळ 2 सेट्समध्ये पराभूत केलं। दुखापतीतून सावरलेल्या सोमदेवचं जार्कोच्या धडाक्यापुढे काहीच चाललं नाही आणि त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। शूटिंगमध्ये अनुराग सिंग आणि हिना सिंधूचं ऑलिम्पिकमधलं आव्हान संपुष्टात आलंय। 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात हिना सिंधू 382 पॉइंटसह 12व्या क्रमांकावर आणि अनुराजला 378 पॉइंटसह 23व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय। या दोघांनाही फायनल राऊंडमध्ये क्वालिफाय करण्यात अपयश आलं। ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशीही भारताची सुरुवात पराभवावरच झाली। तिरंदाजीच्या महिला टीमला डेन्मार्ककडून पराभव स्वीकारावा लागला। भारताला डेन्मार्कनं अटीतटीच्या लढतीत अवघ्या 1 पॉइंटनं मात दिली। डेन्मार्कनं 211-20 अशी बाजी मारली। झी 24 तास एक पाऊल पुढे।